आणि बघा हे फुकटचं नांगरे म्हणजे काय गरज होती तिकडे मैदानात जायची चिखलान. चला दोन्ही डावखोरे आताचे फलंदाज ओपनिंगला आलेले आहेत. आमच्या चिरले ग्रामपंचायतीची आन बान शान करण मडवी आणि जासईचा साईश मात्रे गोलंदाजी मार्कवर एक. मेगा फायनलला आपण करूया सुरुवात. 2 दिवस ही स्पर्धा, टोटल 20 टीम, 40 आयकॉन. आणि आता प्रवास आलाय शेवटच्या मॅच वरती. बॉलिंग ट्रॅक वरती विकी बोईरमॅन फ्रॉम धारावे, समोर करण मडवी गावठाण. पहिलाच बॉल, प्रचंड वेग. आणि आज संपूर्ण दिवसामध्ये विकीनं सर्वांची मनं जिंकलीत बॉलिंग डिपार्टमेंट कडून. तो मागच्या मॅच मध्ये धोका ओढला होता. आयकॉन 0 वरती बाद झाल्यानंतर अंकेशनं मॅच जिंकून दिली आणि इथपर्यंतचा प्रवास राहिला आता. परंतु करण समोर आडव्या बॅटनं मारलाय, फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक बनलेत आता प्रेक्षक. बॉल सीमा पार, षटकार. दोन बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 6 धावा. उरणचा हा खेळाडू करण मडवी आणि समोर आहे नवी मुंबई एक्सप्रेस, पण तो त्याच्या विरोधात षटकार ठोकलाय. अगदी चांगला फलंदाज करणला आपण पाहतोय. आणखीन एक व्हॉट अ शॉट. उरणचा सर्वाधिक विस्फोटक लेफ्टी बॅट्समन करण मडवी ठोकतोय दुसरा षटकार. मास्टर माइंड बॅटिंग करत असताना करण मडवी. आज विकी बोईर वरती एवढ्या धावा आल्याच नव्हत्या, 6, 7, 5 एवढ्याच धावा बनल्यात. पण तू समोर गावठाणचा सुपुत्र उरणची शान आणि करण मडवीने ठोकलेत पाठोपाठ हे 2 षटकार. आता संलग्न 3 आले आणखीन, तर तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज समाधान शेठ माली साहेबांकडून दिलं जाईल. फार मोठी संधी करण मडवीला, पण तू समोर देखील तेवढाच ताकदवार गोलंदाज आहे. चांगलं कमबॅक, चांगली वापसी. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावत सुटल्या. रन्स मिळेल 1 धाव आणि या एका धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 13 धावा. करणचं कौतुक करूया आपण, चांगले फटके त्यांना लगावले. कालच्या दिवसामध्ये अमित नाईक सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू राहिला. 3 मॅच मध्ये 3 मॅन ऑफ द मॅच त्यानं पटकावल्या आणि या टीम साठी तो ट्रम्प कार्ड बनला होता. पण तो आज अमित नाहीये, कदाचित त्याची वेगळ्या ठिकाणी मॅच असू शकते. त्यामुळे आज एकाच ऐकून करण मडवीच्या साहाय्यानं जासईला खेळायचं. पहिलं षटक सुरू आहे. साईश तयार. चांगला बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय. गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल ओलांडतोय सीमा रेषा. चौकार. या 4 धाव संख्येनं संघ पुढे चाललाय. धाव फलकावरती तब्बल मोजल्यात 17 धावा. विकीच्या विरोधात आज आपण वारंवार उल्लेख करतो की रन्स कुठल्याही बॅट्समनला निघाल्या नव्हत्या. पण तू जासई टीम कडे बॅटिंग चांगली आहे. इथे करण मडवी आणि त्याच्या सोबतीला साईश 17 काढल्यात. बॉटमला लागलाय हा बॉल. मागे चाललाय, एक झाले कंप्लीट का दुसऱ्या धावेसाठी साईश येईल, निघालाय दुसरी धाव. थ्रो आणखीन चांगला व्हायला हवा होता आणि रन्स मिळतील. इथे देखील 2 धावा आणि पहिल्या ओव्हर मध्ये धाव फलकावरती धावा लागल्यात. विकी बोईरचं हे षटक महागडं राहिलंय आणि तब्बल आल्या त्या ओव्हर मध्ये 19 धावा. 19 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 19 धावा. षटक क्रमांक 2 घेऊन अंकेश कामोटकर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. टीमचा कॅप्टन, मागच्या मॅचचा सुपर हिरो. त्या खेळाडूनं मॅच फिनिश केली षटकारानं आणि आता मैदानामध्ये चांगलाच उजेड पडला. पहिलं षटक 19 धाव संख्येचं राहिलं. इथे फुलटॉस टाकलाय आणि ही चुकी केली अंकेश कामोटकरनं. बॉल चाललाय सीमा पार, षटकार.
खेळाडूला थोडेसे क्रॅम्प आलेत. अगदी धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 25 धावा. कालच्या दिवसामध्ये जासई संघ फायनल मध्ये पोहोचला. आज मोठी जुई संघ, बरेचसे संघ अगदी दूरवरून आले, परंतु उरणचेच 2 संघ फायनल पर्यंत पोहोचलेत. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकता चांगली स्टार्ट जासईने मिळवली. अवघ्या 7 बॉल मध्ये 25 धावा. थोडासा दुखापतग्रस्त आहे अंकेश, त्यामुळे गेम ऑफ स्पिरिट सर्व खेळाडू त्याच्यापर्यंत पोहोचलेत आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग करण्यासाठी. 25 धावा धाव फलकावरती लागल्यात. अंकेश रिटायर्ड हर्ट झाला, अगदी दुखापतग्रस्त झाला या मॅच मध्ये आणि त्यामुळे नवीन गोलंदाजाचा वापर इथे केला जाईल. 25 धावा धाव फलकावरती. करण मडवी मागे मारला बॉल जागा बनवून, चांगला स्ट्रोक आहे. आणखीन एक षटकार. स्कोर पोहोचला अवघ्या 8 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा. आणि त्यामध्ये करण मडवीच्या बॅटिंगची आपण चर्चा करतोय. जवळजवळ आतापर्यंत 4 षटकार लगावलेत आणि स्कोर मोठ्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला 31 वरती. कोण ठरेल चॅम्पियन आणि कोण राहील या स्पर्धेचा उपविजेता, रनर अप कोण राहील याकडे आता लक्ष. आणि महत्वाची मॅच फायनल सुरू आहे दोन्ही टीम मध्ये. दोन्ही संघांचा प्रवास अगदी चांगला राहिलाय. आणि तिसरा पाठवलाय. 3 बॉल 3 षटकार. गावठाण टेनिस क्रिकेटचा करण मडवी ठोकतोय तिसरा लांबलचक षटकार. मागील 3 बॉल मध्ये तब्बल 18 काढल्यात. गोलंदाजांना चांगला चोप दिलाय आणि स्कोर पोहोचवलाय तब्बल 37 या धावसंख्येवरती. शेवटचे 9 बॉल आणि या फायनल मध्ये आता एक चॅलेंजिंग स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मोठी जुई टीमच्या विरोधात चांगली बॅटिंग करणने ठोकलेत 5 षटकार. आता खाली राहिलाय, थोडासा डाऊन झाला ही अपेक्षा नव्हती या बॉल वरती, कारण मगाचपासून परफेक्ट बॅट वरती बॉल येत होता. तो थोडासा खाली राहिलेला चेंडू बीट केलाय करणला. निर्धाव चेंडूची सांगता इथे जास्तीत जास्त डॉट बॉल कसे येतील याकडे आता मोठी जुई टीमला लक्ष वेधायचं. आणि फायनलची मॅच काही बॉल शिल्लक आहेत. रन्स थांबवण्याचा प्रयत्न, सरळ हेलिकॉप्टर लूप दिलाय, कमालीचा फटका लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे एका टप्प्यानं सीमा पार चौकार.
धावसंख्येने 41 वरती संघ पोहोचेल. अद्याप शेवटचा बॉल, गोलंदाज संकेत तयार. आणि हा हेलिकॉप्टर फटका, आणि या फटक्यांसाठी टाळ्या वाजतात सर्वच प्रेक्षकांच्या. सीमारेषा पार करंटच्या बॅट मधून आला या इनिंग मधला 6वा षटकार. बॉल मध्ये करंट पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. आणि टीम जासईची धावसंख्या 47 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि अद्याप शेवटचं षटक आहे, त्यामुळे करंटचं फायनल मध्ये अर्धशतक आता प्रेक्षकांना पाहण्याची संधी आता जरूर पाहायला मिळते. 6 षटकार 1 चौकार 40 धावा तर मोठ्या फटक्यानंच करंटनं काढल्यात. आणि नेहमी आम्ही म्हणत असतो की उरणची रन मशीन आहे. शेवटचं षटक दीप पाटील अंतिम षटकामध्ये तयार. समोर साईश मात्रे. बॉल चांगला बॉल आहे. आणि इथे शारीरिक मार देत असताना लेग बाईचा इशारा केला अंपायर्सना. रन्स मिळेल एक. आमचे मान्यवर चैतन्यजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं योगदान आलंय. त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. 2 दिवस चालणारी स्पर्धा, अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. स्वयं घरात खूपच चांगली आज फायनल मॅच बघायला मजा आली. सेमीफायनल सुद्धा मॅच बघायला मजा आली. म्हणजे आज खरोखरच चांगली मॅचेस झाल्या. आज खूप धावा झाल्या. शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा खूपच धावा होत आहे. आणि या इनिंग मध्ये अर्धशतकाची सर्व आता वाट पाहतायत उरणचे सर्व प्रेक्षक आहेत. आणि त्यांना ठाऊक आहे करंटला फक्त आता 9 धावसंख्येची आवश्यकता. 410च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. ओ इथे पुढे टाकलाय बॉल. हो स्लिप वरती धीरज आला. थोडीशी वेगळी फिल्डिंग. इथे देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू दीप पाटीलचे षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखायच्या आहेत. पण तो करण विस्फोटक अंदाजानं आता फलंदाजी करताना आपण पाहिला. मागील काही बॉल 11 बॉल मध्ये 41 काढल्यात. 9 धावेची आवश्यकता त्याला. पुढे टाकलाय बॉल. आणखीन एक उडवला ऑन साइडला. तो खेळाडू उभा आणि पकडलाय कॅच. अवघ्या 9 धावसंख्येने अर्धशतक हुकलाय. पण तू आणि ते अंपायरचा इशारा तिथे. चला पंचांचा इशारा आलाय. षटकार. रिव्ह्यू यासाठी नाहीये दिसेल. चला कॅमेरामॅन सांगतायत बॉल दिसणार नाहीये. कॅमेरा या साइडला अँगलला. दीप कॅमेरा या अँगलला, त्यामुळे चला प्रेक्षक आम्हाला साथ द्या. निर्णय कळवा आम्हाला.
व्हॉलेंटियर्स खेळाडू कुणी जाऊ नका, खेळाडूंना विनंती आहे. चला मॅच अंपायर्स डिसिजन देतील. अंकेश प्लीज आपण पुन्हा एकदा मैदानाकडे बोलूया आणि प्रेक्षकांना आम्ही विनंती करते थोडीशी शांतता राखूया आणि पावसाच्या सरी देखील येत आहेत. अंपायर्स आपल्या जागेवरती जाऊन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर्सच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. पंच निर्णय आपल्यापर्यंत देतील. संदीप पाटील सर जागेवरती गेल्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत आणि करण मडवी इथे बाद होईल. पहिला धक्का लागलाय तो म्हणजे जासई टीमला, फलंदाज झेल बाद. परंतु करणची बॅटिंग आवडली असेल तर उरणचे प्रेक्षक टाळ्या होऊ द्या. लाजवाब बॅटिंग. या धावा 50 पेक्षा देखील कमी नाहीयेत. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षकांनी तिथं काही रोकारोकी करू नका. जे काही निर्णय ते अंपायर आणि कमिटी इथं देणार आहे त्याच्यामुळे कोणता आम्हाला काही दोन्ही संघाशी काही मतलब नाही. जो काय निर्णय असेल तो पंच कंप्लीट करणार आहे. प्रेक्षकांनी कृपया थोडासा बाउंड्रीच्या बाहेरच राहायचं आहे. फिल्डरला सुद्धा तिथं घाबरवू नका. थोडा
यावेळीचा हा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल चौकार. सीमा पार. थोडा किती धावा? 51 धावा झालेल्या आहेत. 50 धावा पार केलेल्या आहेत जासई संघानं. अतिशय आक्रमक फलंदाजी करण मडवी नंतर आता येतोय अमेय. तन्मय संघाचा कर्णधार आहे बघा. पहिलाच फटका जोरदार मारून चौकार मारलेला आहे. या षटकातील आता किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा झालेल्या आहेत. यो चौकार आहे. थांबा. एक मिनिट. 51. हा मग लेग बाईची एकच आहे ती. त्याच्यानंतर डॉट बॉल, नंतर विकेट. एक राहिली. बरोबर 52 झाल्या. हा चौकार आहे, षटकार नाही चौकार आहे. 52 धावा झाल्या. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, म्हणजे तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि हा झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. बघूया झेल मात्र जमिनीला दान होतोय. 2 धावा पूर्ण आणि ड्राईव्ह मारलेला बघा कशा घसरगुंडी प्रमाणे घसरत येऊन आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात बाद. ये बघा तू बाबा बस थोडा. त्यांना वाटतं का फिल्डर आहे, म्हणजे असा नको वाटायला. 12वा होता नंतर नो बॉल देवाची डबल तकुनशी जल्लोष होता. बसला असता आमच्यावर उपकार होतील. 54 धावा झालेल्या आहेत. 54. शेवटचा चेंडू या इनिंग मधील शिल्लक आहे. 54 धावा प्रकार. स्ट्राईक इथे 26 करे. बघूया 54 नंतर 60 धावा पूर्ण होतात का? षटकार मारून 60 पूर्ण करतोय का? आणि हा उत्तुंग फटका आहे. बहुतेक षटकार. आणि 60 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 61 धावांचं आव्हान. आणि मी आमच्या चॅलेंजरच्या सर्व स्वयंसेवकांना एक विनंती करतोय, त्यांच्या पाया पडतोय पाहिजे तर त्यांनी प्रत्येकाने एक जागा उभा राहायचं आहे, जेणेकरून आता शेवटचा सामना आहे आणि इथं मागे बसण्यापेक्षा आहे ना तिकडं हे करा. चला स्वयंसेवक इथं बसू नका. मनीष सगळे जा प्लीज. जा प्लीज. पियुष जा ना बाबा जा. आर्यन जा थोडासा इथं उभा राहा. त्या मात नंतर जुलू वाटलं असतं. जा आलं की जा. यज्ञा जा, नाही तर मग आता जास्त कर हरलं तर डबल प्रॉब्लेम होता. तुला कॅन्सल केला त्यावेळी तर डबल याप होता. जा सगळ्यांनी एक बाजूला उभं राहा. जास्त बॅटिंग झाली. 60 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फर्स्ट इनिंग पूर्ण झालेली आहे, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपला. त्याच्यात धुवाधार बॅटिंग केलेली आहे ती करण मडवी, आमच्या ग्रामपंचायतीचा हिरा, गोल्डन हिरा. खरोखरच खेळाडू असा आहे का तो शांत खेळाडू, एकदम शांत. इतकी भारी त्याची फलंदाजी आहे, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण इतका भारी करतो, पण कधी त्याच्यावर गर्व नाही त्याला. आणि आमचा तो फॅनच आहे, आम्ही त्याचे खूपच फॅन आहोत.
नक्कीच माळी साहेब, आम्हाला अभिमान आहे त्याचा की आमच्या चिर्ले ग्रामपंचायतीमध्ये हा खेळाडू तयार झालेला आहे. नक्कीच माळी साहेब, संयमी आणि शांत खेळाडू येतो आणि निर्णय बघा दिल्यानंतर ज्याप्रमाणे आपला भारतीय संघाचा सचिन तेंडुलकर मिळालेला निर्णय मान्य करणारा. एकदा बघा त्याच्या साहेब 50 धावा पूर्ण होणार होत्या तरी पण त्यांनी शांत, म्हणजे जो पंचांनी निर्णय दिला, कमिटीने निर्णय दिला, तो मान्य केला. जासई संघ सुद्धा आमचा संघ आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्या संघाचा सुद्धा अभिमान आहे समजला. तर त्यांनी जो निर्णय दिला तो मान्य केला. असंच पाहिजे, असं सहकार्य असलं तर आम्हाला होप्स येते पुढल्या वर्षी जासई संघ नाईटला मॅच इथं पहिला नंबर मारावा अशी आमची इच्छा आहे. नक्कीच शुभेच्छा. जासई संघाला 60 धावांचा मोठा असा आव्हान उभा केलाय आणि बघण्यासारखी सामना होणार, प्रश्नच नाही. नक्कीच रायगडचा तसा ठाण्याचा वाघ, ज्याला वाघ म्हणतात, तो वाघ आता मैदानात आलेला आहे, केतन म्हात्रे. आणि 60 धावा बघू कशा प्रकारे पूर्ण करतोय, तो सुद्धा एक बादशाह आहे. जसे तुम्ही आमचा उरणचा ठाण्या वाघ आहे तसं रायगड आणि ठाण्याचा ठाण्या वाघ आहे. नक्कीच केतन म्हात्रे म्हटल्यानंतर एक आधारस्तंभ खेळाडू कुठल्याही संघाच्या बाजूने खेळणार. तर नक्कीच दिनार पाटील जासे यांच्याकडून केतन म्हात्रेसाठी बक्षीस आले. केतन म्हात्रे जर बाद केला तन्मयनी तर त्याला म्हणजे वेगळा सरप्राईज गिफ्ट दिला जाईल असा अनाउन्समेंट होत आहे. बघूया काय सरप्राईज गिफ्ट इथे येतोय. भाई मी म्हटलं की केतन म्हात्रे म्हटल्यानंतर धावांची रन मशीन आहे. या रन मशीनला रोखणं एक इंजिन आहे, ते या 11 खेळाडूंचं इंजिन आहे आणि इंजिन जर पहिलंच जर उखाडलं गेलं तर डबे कसे चालणार माळी साहेब. ठाकूर साहेब बघा कसा जासई संघाचा कसा पॉलिटिक्स आहे, राजकारणात त्यांचा नंबर 1 आहे, तसा आता क्रिकेटमध्ये सुद्धा नंबर 1 आलाय. तन्मयचा होप्स वाढवण्यासाठी की ते घाबरू नकोस, केतन म्हात्रे जरी समोर असला तरी गोलंदाजी तू अचूक टप्प्यावर कर. नक्कीच बघायचं केतन म्हात्रेसाठी पहिला चेंडू तन्मयचा. हो पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू, अफलातून चेंडू पॅडवर आदळतोय. पहिला चेंडू बघा, दडपण कशाला म्हटलं जातं, त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण माळी साहेब. बघा काय एनर्जी आहे तन्मय मध्ये, बघा अजिबात न घाबरता गोलंदाजी करतोय, एकदम फ्रेश. आणि त्याला मार्गदर्शन करतोय करण मडवी, सांगतोय बाबा घाबरू नको, केतन जरी धावांची रन मशीन असेल तर तू गोलंदाजचा रन मशीन आहेस. नक्कीच गोलंदाज कसा असा, पहिला चेंडू केतनला भिरकावण्यात अयशस्वी ठरलाय केतन मात्र. ओ आता मात्र केतन काय गप बसणारा माणूस नाही आणि पहिला फटका, षटकार. पहिला षटकार, या इनिंग मधील पहिला षटकार येतोय केतनच्या बॅट मधून. 60 धावांचं माळीसाहेब उद्दिष्ट आहे, पाठलाग करायचा. मोठी धाव संख्या आहे, मोठी. प्रत्येक ओव्हरला 20 धावा झाल्या पाहिजे. वाह लाजवाब, बेहतरीन. हम है बाकी सब पानी कम है, अशी ताकदवार फटका. माली साहेब बघितलं केतनला उडालेला चेंडू उडवाल तर केतन तुम्हाला उडवेल, हे उदाहरण आहे. बघा केतनकडे चेंडू जर वाहून झाला तर चेतनची बॉडी लँग्वेज बघितली तर त्याच्यात क्षमता आहे, धमक आहे. म्हणूनच ठाकूर साहेब त्याला रायगड आणि ठाण्याचा वाघ का म्हणतात, तर त्याचं कारणच तो आहे का कधीच तो चान्स सोडत नाही, म्हणजे मिळालेली संधी कधीच वाया घालवत नाही. हो जबरदस्त माळी साहेब, एक नंबर चेंडू जबरदस्त. करण मडवी त्याला वारंवार जो डायरेक्शन देतोय, त्याला सांगतोय की भाऊ तू घाबरू नकोस. यष्टी रक्षणाचं काम जो साईश करतोय तो सुद्धा त्याला वारंवार सूचना देते की तू कसा प्रकारे चेंडू टाक. तिथून मास्टर माइंड तिथून आहे, साईशचा मास्टर माइंड आहे हा सर्व. हो जयला एक परंतु नाही, फाईन लेगच्या वरून पुन्हा एकदा तिसरा षटकार.
हा सहज षटकार मारलाय, सहज. म्हणजे जसा काय आपण लहान मुलाला कसा चेंडू खेळवत असतो तसा हा षटकार मारलाय. नक्कीच आता मात्र तर मला मात्र सांगण्याची गरज आहे की बाबा तू चेंडू का उडवतोस. चेंडू उडवल्यानंतर चेंडूचा समाचार घेणारा बाप तिथं बसलाय. म्हणजे कसं असतं, एकीकडे गोलंदाजा बाप, एकीकडे फलंदाज, ही क्षमता असते दोघांमध्ये. दोघांची करामत आहे की गोलंदाज कसा असतो आणि फलंदाज कसा. तरी पण मी सांगतोय तन्मयची गोलंदाजी चांगली झाली. अजून फक्त 5 चेंडू मध्ये फक्त 3च षटकार त्यांनी खाल्लेले आहेत. आता मात्र चेंडू खराब सोडून चेंडू जातो. टाकलाय. 7 खराब धावांचं चेंडू. उद्दिष्ट आहे मालिसेब. 7 धावांचा पाठलाग 61 धावांचं 61 धावांचं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करतोय. एक धावेला सुद्धा ठाकूर साहेब महत्व आहे. एक धावेला सुद्धा महत्व आहे. क्रिकेटमध्ये 100% प्रत्येक धावेला महत्व आहे. क्रिकेट हा अनिश्चित खेळ का मानला जातो तर हा याचं कारण हेच आहे. काय दर्जेदार खेळाडू आहे हा. 4था षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 25च्या घरात. वीस धावांची सरासरी हवी असताना पहिल्या षटकामध्ये 4 षटकार मारून 25 धावा जमा केलेल्या आहेत. आक्रमक खेळी म्हणता येईल केतनची. 4 षटकार मारले ठाकूर साहेब. नक्कीच नक्कीच धावांची रन मशीनला कुठेतरी आला घाल नाही जासई संघाला. नाहीतर काही खरं नाही. कारण मी म्हटलंच की निघालेलं इंजिन पडलेलं जासेवर इंजिन आलेलं आहे. जासेवर इंजिन आलं तर तो इंजिन कट करावा लागेल जासेच्या खेळाडूंना. बघा ते धावतं इंजिन हे कुठपर्यंत रोखू शकतोय. कारण ही धावांची रन मशीन आहे. आणि केतनला नॉन स्ट्रायकर ठेवणं हे सुद्धा गोलंदाजाचं कसपणा लावण्यासारखी गोष्ट. केतनला जेवढी स्ट्राईक मिळेल त्याचा फायदा तो उचलणारच. आणि केतनला जर नॉन स्ट्रायकर ठेवण्याचा ठाकूर प्रयत्न साहेब केला. अंकुश तिथं तापूनच आहे. तलवार त्याची तापलेली आहे. पहिल्या सामन्यापासून त्यांनी अशी तलवार तापवलेली आहे की बोलून सोय नाही. त्यांनी मगाशीचा जो सेमीफायनलचा सामना होता लास्टच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवला होता. म्हणजे दोन्ही दिग्गज खेळाडू आणि त्यांना आक्रमक सामोरं खेळाडू जायचंय ते जासई संघाला. गोलंदाज येतोय रोहित म्हात्रे. रोहित गोलंदाज येतोय. रोहित हा सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. जासई संघाच्या वतीनं गोलंदाजी करणार आहे. बघूया कशा प्रकारे पहिला चेंडूचा मारा करतोय अंकेश साठी. ओ सुंदर चेंडू. मधल्या एसटी वरून जाणारा हा चेंडू अंकेश मान्याच्या नादात चकतोय आणि चेंडू एसटी रक्षकाला सुद्धा चकवून जातोय. त्याच्यावर 1 धाव बाईच्या स्वरूपात मिळते. साईशला सुद्धा हा चेंडू कलेक्ट करता आला नाही ठाकूर साहेब. आणि या धावेवर स्ट्राईक येतोय मात्र केतनच्याकडे. केतन कशा प्रकारे आता खेळ करतोय बघूया. याच्या अगोदरच्या सामन्या षटकामध्ये त्यांनी 4 षटकार मारले होते. आता अजून 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. बघूया कशा प्रकारे खेळ. नक्कीच नक्कीच केतन ज्या 5 चेंडूचा सामना कसा करतो ते येणारा काल आणि वेळ सांगणार. मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे. गोलंदाजाला भरीव कामगिरी करावी लागेल ती केतनसाठी. आणि केतन मात्र आक्रमक असा पवित्र घेऊन 4 षटकारवीर. केतन स्ट्राईक साठी पाहणी करतोय. क्षेत्ररक्षण माझ्यासाठी कसं सजलं गेलंय. ऑफस्टंप वरून जाणारा चेंडू थोडासा बाहेर निघतो. केतन पंचाकडे दाद मागतो. चेंडू मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला केतन म्हात्रेनं. बघितलं चेंडू थोडासा फरफुटला खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित पंचांना कळलं असतं. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जातोय. केतन दाद मागतोय पंचाकडे. अति क्वालिफाईड पंच आहेत. अतिदक्ष पंच आहेत. बघा हे बघ रे बाबा. बघायचं आहे. थर्ड पंच नाही लाईव्ह मध्ये. लाईव्ह मध्ये म्हणजे तेच लाईव्ह थर्ड पंच आहेत. बघा फक्त बॉल बघायचा आहे का. बॉल बघायचा आहे का. हा बघा रे बघा. हा नाही पंच काय ऑब्जेक्शन आहे का. ओके ओके थर्ड. आणि थर्ड पंच जर फेकी असेल तर नक्कीच बाद होईल. कारण मोठी स्पर्धा आहे. मोठे खेळाडू आहेत.
बरोबर आहे ठाकूर साहेब. आता जर चेंडू त्यांनी फेकला तर नक्कीच चेंडू नो दिला जाईल. ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याच्यामुळे थर्ड अंपायर आम्ही ठेवण्यात येतोय. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अंबाळसाहेब थंड वातावरणात हा सामना चालू आहे फायनलचा आणि उजेडात सामना होतोय याचा आपल्याला अभिमान आहे. हो 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 सुंदर चेंडू अति सुंदर चेंडू चेंडू स्क्वेअर लेग पलीकडून ढकलून दिला. एक धाव पूर्ण थोडा प्रयत्न आहे बघायचा धावबादची सुवर्ण संधी परंतु करण मडवी यांच्या हातात मात्र चेंडू राहिला नाही. चेंडू हातातून उडाला. प्रयत्न केला होता करण मडवी यांना परंतु चेंडू तेवढ्याच जोरात फेकी होते. रबरी चेंडू आहे हातातून निसटला जातोय परंतु काही हरकत नाही. गोलंदाजाला पुन्हा एकदा शाबासकी येते बाबा रे एक चांगला चेंडू. कारण केतन सारख्या व्यक्तीला तुम्ही चेंडू खूप छान प्रकारे टाकला असं अभिनंदन गोलंदाजचं करताना. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं सरळ केतन म्हात्रे ज्याच्या नावावर बरीच असणार रेकॉर्ड. स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न परंतु पंच बघतायत खराब चेंडूचा इशारा. पंचांनी पाहणी केली. मी म्हटलं की लेट परंतु थेट. धाव संख्या धावफलकावर 9 चेंडू आणि 32 धावा. 9 चेंडू आणि विजयासाठी 32 धाव्यांची गरज. फार महत्वाची मॅच आपण अनुभवतोय आणि समीकरण आता आलंय. येणारे शेवटचे 9 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार रोहित म्हात्रे. शॉर्ट पिच बॉल त्याचा पिछा करायचा होता केतनला परंतु ऑफस्टमच्या पुन्हा एकदा बाहेर चालला. आणखीन एक वाईट बॉल. धाव फलकावरती आपण नजर टाकूया. धावा आतापर्यंत बनल्यात. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत 30 धावा आणि 61चा पाठलाग करतायत. टीम मोठी जुई 31 धावेची आवश्यकता. त्यामुळे केतनच्या बॅटिंगकडे लक्ष राहिले सर्व प्रेक्षकांचं. कारण ज्या खेळाडूने 61चा पाठलाग असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धूम धडाक्यात फटके लगावत चांगलीच धाव संख्येचा पिछा केला. 31 धावेची आवश्यकता. गोलंदाज रोहित म्हात्रे तयार. राऊंड द विकेट आता आल्या. स्टंपच्या मागे करण आणखीन क्लोज आला पुढे आला. आता कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. शॉर्ट पिच बॉल. ओ केतन म्हात्रे व्हॉट अ शॉट. काय फटक्या. बॉल चालला सीमा पार. षटकार. सामना आणखीन पुढे नेलाय. समीकरण शेवटचे 8 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता. जब तक बॅट्समॅन केतन म्हात्रे तब तक सब पॉसिबल है म्हणत असतील मोठी जुईचे समर्थक देखील. आणि या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि सध्या तरी फाईट चांगली करतोय केतन. इथे फटका फसलाय आणि या मॅच मधली गोल्डन विकेट. कॅच सोडलाय. ओ कॅच ड्रॉप. एक झाले दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता 2 रन्स. फक्त हा कॅचच नाहीये तर कदाचित मॅच सोडलाय की काय. आता समीकरण 7 बॉल 23 धावा. काय जल्लोष करतात मोठी जुईचे समर्थक देखील. संयम यांनी हा झेल नाही सोडला. ही फायनलची मॅच सोडली. जर केतन शेवटच्या चेंडू पर्यंत जर खेळपट्टीवर राहिला तर कप घेऊन गेला म्हणून समजा. कारण ही त्याच्यात क्षमता आहे. तर झेल सोडला. सुवर्ण संधी जासई संघाला होती परंतु संधी मात्र गोलंदाज गमवून बसलाय आणि केतनला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. आणि संधीचं सोनं हे केतन म्हात्रे याने केलेलं आहे. आज पुन्हा रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर. आता जेवढ्या धावा काढायच्या आहेत तर केतनलाच काढाव्या लागतील कारण समीकरण पोहोचले शेवटचे 7 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता. कॅच सोडले आणि हा कॅच किती त्रास देईल आता येत्या काही बॉल मध्येच आपल्याला समजेल. पण इथे केतन स्ट्राईक घेतील का की मोठा फटका मारेल हे देखील पाहण्यासारखे. आणि आता शेवटचा बॉल राहिलाय. 7 बॉल 23 धावा. ओ इथे बॉल चांगला. रनआउटची संधी
आणि तू रन्स मिळेल एकच धाव आणि केतन निघालाय 2 झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आता? ओ बॉल पुन्हा सोडलाय. नक्की रोहित करतोय काय हा प्रश्न आता जासईला पडेल. लेग बाईटचा इशारा आणि मिळायला गेल्या 3 धावा आणि आता समीकरण पोहोचलंय शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 20 धावेची आवश्यकता. 60 धावसंख्या बनवले. 61 चा पाठलाग करतोय आणि प्रत्येक ओव्हर मध्ये 20 चा पाडा पुढे न्यायचा होता आणि तशाच पद्धतीने 41 काढल्यात आणि आता समीकरण आले शेवटचे 6 बॉल 20 ची आवश्यकता. चेंडू द्या. माळी साहेब सांगतात अख्खा बॉक्स घ्या पण स्पर्धा लवकर संपवा. अख्खा बॉक्स देतो तुम्हाला, काय टेन्शन नका घेऊ. सामना रंगतदार अवस्थेत संयम बघण्यासारखा. प्रेक्षकांनी जी गर्दी केली ना, पैसा वसूल, प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना. कारण जोपर्यंत केतन खेळपट्टीवर आहे गोलंदाजाच्या चिंधड्या उडणार, पण गोलंदाजा आक्रमक लागेल की केतनला बाद कसं करावं ही जास्ती संघाला रणनीती आखावी लागेल की धावांची रण मशीन ही कुठेतरी खंडित करावी लागेल. शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. भारताचा बायकर सम्राट शेवटपर्यंत क्रीज वरती राहिलाय आणि त्याचं कारण आहे मागील बॉल वरती त्याचा कॅच सोडला. इथे थ्रो चांगला केला, तो जज करता आला नाही रोहितला आणि आता पुन्हा एकदा स्ट्राइक वरती केतन मात्र. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है मेरे दोस्त जब हारने का रिस्क हो. 61 काढायचे होते आणि केतन मात्रेनं काय झुंजार इनिंग साकारले. समीकरण 6 बॉल 20 मॅच. कोण ठरेल चॅम्पियन आणि कोणाला दुसऱ्या क्रमांकावरती थांबावं लागेल यासाठी आता हे शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आय थिंक नितीन आलाय. अंतिम षटक शेवटच्या षटकामध्ये नितीनला आपण पाहू शकते आणि खेळपट्टीवरती दोन्ही सलामीवीर. 11 बॉल तर वैयक्तिक केतनच खेळल्या आणि त्यानं मॅचला जवळ देखील नेल्या. केतनच्या बॅटिंगचा आपण अहवाल सांगूया. धावा केतन आतापर्यंत बनवल्यात 11 बॉल मध्ये. 11 बॉल मध्ये 37 धाव संख्येवरती केतन बॅटिंग करतोय आणि या खेळीसाठी टाळ्या तर व्हायलाच हव्यात. आणि आता शेवटचे 6 बॉल 20 धावेची आवश्यकता. मोठे जुई संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे. गत वर्षी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेत आणि या वर्षी देखील ते स्वप्न पूर्ण करतील का? नक्कीच बघायचं आहे. जोपर्यंत संयम जोपर्यंत केतन खेळपट्टीवर राहील नक्कीच प्रथम क्रमांकाचा मान फटकवून जाईल. परंतु केतनला मात्र बाद केलं तर मात्र समोर असणारा आपला सलामीवीर अंकेशला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. बघायचं शेवटचा गोलंदाज जासे संघाकडून कोण येतोय. पूर्ण मजार असेल केतनला बाद करण्याची व्यूहरचना आखावी लागेल. केतन तुझ्यासाठी 11 शिकारी मैदानात तैनात आहेत. 2 वीर आहेत. किल्ला लढवायचा आहे, चॅम्पियन बनायचं आहे. 2025 ची ट्रॉफी चॅलेंजर ट्रॉफी 2025 चा थरार. स्लो डिलिव्हरी. जेल आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक आहे. बघायचं आहे परंतु पुन्हा धरती माता मुझे कुछ नहीं आता. तो बघा गोलंदाज अर्ध्या रस्त्यात खेळाडू थांबलाय, त्याला बाद करायचा आहे आणि परेश रावलची आठवण आली रे. धरती माता मुझे कुछ नहीं आता. पुन्हा स्ट्राइक मिळते ती केतनला. अरे धावांची रण मशीन तुम्हाला थांबवायची आहे. काय चाललंय माळीसाहेब आज जासे सांगा काय खाल्लंय. कॅची सोडतायत, झेल सोडतायत आणि ओव्हर थ्रो सुद्धा होतोय. आजचा दिवस कोणाचा असेल बघा. परंतु आम्ही शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाही की आजचा दिवस कोणाच्या भाग्यात आहे. तो संयम. शेवटचे 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. बरेच चान्स दिलेत केतनला या मॅच मध्ये आणि आता चान्स सोडणार नाहीये केतन. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी. बॉल चाललाय फाइन लेग सीमा पार. टाळ्यांचा गजर गजर गजर. षटकार. बड़ा बॉम्ब और बड़ा धमाका जिसे कहते हैं वो है केतन भाई. कारण करणला आणि शाहीशला प्रश्न पडला असेल की आज माझे खेळाडू असे का वागतायत. काय तुमचं मत संयम. 12 ची आवश्यकता. फ्लिक केलाय आणि या फटक्यानं केतन मात्रेचा अर्धशतक कंप्लीट झालंय. एकदा केतन बॅट उंच करा. टाळ्यांचा
ऑफ बॅटिंग भारताचा बायकर सम्राट 37 बाईक 6 4 व्हीलर कार आणि आज चिर्लेचं क्रीडांगण गाजवून सोडलंय केतन मात्रे. हॅट्स ऑफ यू. आणि संयम आज बघितला आपण केतनला मिळालेलं जीवदान. मी म्हटलं अरे संधी जर दिलीत तर संधीचं सोनं करण्याची ज्याची ताकद आहे तोच केतन म्हात्रे. अवघ्या 6ची आवश्यकता. इथे फटका चांगला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. खेळाडू तैनात. एक धाव नाहीये. चला बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. समीकरण आता खेळाडूंपर्यंत पोहोचूया. शेवटचे 2 बॉल आणि अद्याप ही मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच? मेगा फायनल. प्रेक्षक आवडले असेल तर टाळ्या होऊ द्या. फायनलची मॅच 2 बॉल 6 धावा. केतन म्हात्रे वरती लक्ष आणि इकडे नितीन देखील. कोण जिंकेल? 2 बॉल 6 धावा आणि या फटक्यानं सामना जिंकलाय. एक चेंडू शिल्लक ठेवून केतन म्हात्रे एकटा लढलाय आणि या पठ्ठ्यानं हा सामना जिंकत मोठी जुईला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवलंय. मोठी जुई संघ पुन्हा एकदा ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. कृष्णा अँड रवींद्र स्मृती मोठी जुई टीम. चला दोन्ही टीम्स आता समोर या. मोठी जुई आणि जासई टीम आम्ही बक्षीस वितरित करतोय. मोठी जुई टीम संपूर्ण संघ या आणि संयम पंच डोक्याला हात मारून मैदानाच्या बाहेर येतात. कारण त्यांना वाटलं होतं काही झाला या न काय नाही. वाईट वाटला. संघ गावांचा अभिमान असतं. गावांचा डोक्यावर असा चोलीत केस बाजूला सारीत मात्र पंच मात्र माघारी आलं. अरे होता काय न झाला काय. ही संधी बघा केतनला मिळालेल्या संधीचं केतननं सोनं केलंय. आणि द्वितीय पारितोषिक जाईन सतीश सचिन स्मृती जासई टीम जवळ. परंतु चला दोन्ही टीम्स प्लीज या. आता दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करतोय. केतन म्हात्रे आपण या. केतन म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा सुपर हिरो ठरलाय केतन म्हात्रे. मोठी जुई टीम प्लीज आता तुम्ही समोर या. मोठी जुई संघ